अनेक दिवसापासून मागणी होती की निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे होता आणि मिळाला पाहिजे यासाठी अनेक पद्धतीनं अनेक मार्गाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील प्रयत्न केला की निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि उपेक्षित समाजाला जो अगदी म्हणजे मायक्रो लेवलच्या घटकापर्यंत येतो अशा सगळ्या समाजाला स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळाली पाहिजे अशी आपण मागणी केली होती। आणि त्यातलंच हे मूर्तिमधलं उदाहरण म्हणजे अक्षय अंजिखाने आज तुम्हाला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान्यता मिळाली, नावाची घोषणा झाली। कशा पद्धतीनं फिल्डिंग लावली अगदी दिलखुलासपणे सांगितलं तर उत्तम। मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना युवा मोर्चाचा मंडळाचा सरचिटणीस, युवा मोर्चाच्या मंडळाचा अध्यक्ष, युवा मोर्चाचा शहराचा उपाध्यक्ष, युवा मोर्चाचा महाराष्ट्र प्रदेशाचा सचिव आणि युवा मोर्चाचा सर्वात कमी वयाचा सोलापूर शहरातला मंडल अध्यक्ष म्हणून काम करताना जे पार्टीने दिलेले कार्यक्रम असतील, संघटनेने दिलेली जबाबदारी असेल ती इमानी इतबारी त्या ठिकाणी मी पार पडलं। त्यामुळं मला त्या ठिकाणी फिल्डिंग लावण्याची गरज पडली नाही, तर माझ्यासाठी नेते लोकांनी फिल्डिंग अशी लावली की बाबा याचं काही करून त्या 9 जणांमध्ये नाव आलं पाहिजे। मला वाटतं हेच माझ्या कार्याचा विजय आहे। तुम्ही ज्या वेळेस विजयाची भाषा करताय त्यावेळेस उत्तरमधल्या विजयकुमार देशमुखांनी आपली उमेदवारी तुम्ही मागितली होती, नाकारली होती। शेवटी कसं राजकारणामध्ये संयम ठेवावा लागतो, राजकारणामध्ये प्रत्येक दिवस हा सारखाच नसतो आणि राजकारणामध्ये संधी ही कधी मिळते कधी मिळत नसते। आणि त्यावेळी मला वाटतं की माझ्या नशिबात असेल किंवा त्यावेळी पक्षाला काहीतरी वाटलं असेल किंवा माझ्यापेक्षा कोणीतरी चांगला उमेदवार त्या ठिकाणी असेल, त्यामुळे कदाचित मला त्यावेळेस उमेदवारी दिलेली नसावी। पण मी त्यावेळेस देखील आपण त्या नारकोट प्रशालेमध्ये आपण साहेब माझी बाईट घेतला होता आणि मी तुम्हाला त्यावेळेस देखील सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सदैव पार्टीसाठी निष्ठावंत असतो आणि पार्टीने दिलेल्या उमेदवाराच्या मागे भक्कमपणे उभं राहतो। आणि ही पार्टी अशी आहे की या पार्टीमध्ये चहावाला देखील प्रधानमंत्री होतो आणि ही पार्टी अशी आहे की रेशन दुकानचा मुलगा देखील महाराष्ट्राचा ग्रामविकास मंत्री होतो। याचं उदाहरण आपल्या समोर जयकुमार भाऊ गोरे। किती वर्षानंतर न्याय मिळाला? मी वयाच्या 17व्या वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे काम करतो। आता माझं वय आहे 30। तर मला मागच्या 12 वर्षापासून मी युवा मोर्चाच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली। त्या ठिकाणी पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये समाधान अवताडे साहेबांच्या प्रचारासाठी मी होतो। गोवा विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्या ठिकाणी मी आमदार रामभाऊ सातपुते यांच्यासोबत त्या ठिकाणी प्रचाराला होतो। आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा असेल किंवा पार्टीने दिलेले प्रत्येक प्रदेशावरून कार्यक्रम मी इमानी इतबारी त्या ठिकाणी पार पाडला। आणि त्यामुळे मला वाटतं की पार्टीने कुठेतरी याची दखल घेऊन एका युवा कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे आणि यामुळे एक चांगला संदेश त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये गेलाय की भारतीय जनता पार्टीच्या रस्त्यावरचा कार्यकर्ता, आंदोलन करणारा कार्यकर्ता देखील त्या ठिकाणी सभागृहात जाऊ शकतो अशी एक आशा या ठिकाणी माझ्या निवडीने पल्लवी झालेली आहे। शब्दसंग्रह वाढलाय अक्षय। आणि विशेष म्हणजे निष्ठावंतांची दखल आयारामाने घ्यावं हे विशेष आहे ना? नाही, मुळात काय झालंय की तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने संविधान बचाव म्हणून ज्या पद्धतीने सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीने माझा प्रश्न त्यावरच आहे, माझं उत्तरच ऐका तुम्ही। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने विरोधकांनी संविधानाचा विषय उचलून भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा जनतेमध्ये प्रयत्न केला, त्याच पद्धतीने या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलण्यासाठी विरोधकांकडे मुद्दे नव्हते आणि त्यामुळे निष्ठावंतावर अन्याय ही एक स्क्रिप्ट चांगल्या पद्धतीने नाही, माझा प्रश्न तसा नाहीये अक्षय, माझा प्रश्न तसा नाहीये। निष्ठावंत आणि आयाराम कार्यकर्ता ह्याच्यामधली जी दरी आहे तुमच्या या निवडीमुळे ती कमी झाली असं म्हणायचं आहे का? नाही, आयाराम हा विषय नाहीये। दरी कमी झाली का? मी तेच सांगतोय साहेब, तुम्ही माझ्याकडनं काही जरी म्हणजे मी चुकीचं काही त्या ठिकाणी बोलणारच नाही आहे, कारण आयाराम आणि गैराम हा विषय नाही आहे। जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये एखादा व्यक्ती येतो त्यावेळी तो देव, देश आणि धर्मासाठी कार्यक्रमासाठी तत्पर असतो आणि तो आमचाच असतो। त्यामुळे जुना आणि नवा हा वाद नसतो। त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये जो कोणी येईल, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करेल, मी त्यावेळेस तुम्हाला देखील त्या नागपूरच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की आता तुम्ही जरी म्हणत असाल की हे लोक आले ते आले, आमच्यामध्ये एक पद्धत आहे तसं घ्या आणि पाहिजे तसं घडवा। त्यामुळं आयाराम गैराम असं मी म्हणणारच नाही आहे। तर ते सगळेच आमचे भारतीय जनता पार्टीचे शिलेदार आहेत। त्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्ता आणण्यासाठी अहोरात्र कष्ट केलंय, प्रयत्न केले आणि त्यामुळे आज मला वाटतं 87 आमच्या या नव्या जुन्याची सांगड घातल्यामुळेच 87 नगरसेवक आमचे ना भूतो ना भविष्यतो असा ऐतिहासिक विजय आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। स्वीकृत पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर कोणाचे आभार व्यक्त करा?
मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मांदियाळी नको, मला एक नको आहे. भारतीय जनता पार्टीचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन. बाकी म्हणजे काय, आमचे वरिष्ठ जे काही नेतृत्व आहेत, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीसांपासून पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील, आमदार देवेंद्रदादा खोटे असतील, सचिनदादा कल्याण शेट्टी असतील, रोहिणीताई तडवकर असतील, आमचे विजयकुमार देशमुख साहेब असतील, सुभाष बापू असतील, आमचे महापौर विनयदादा कोंड्याल, सचिनदादा कल्याण शेट्टी, रामभाऊ सातपुते, सर्वच नेते मंडळी. अमर साबळेंचं नाव आहे. हो नक्कीच, अमरजी साबळे साहेब असतील. म्हणजे माझ्या राजकीय प्रवासामध्ये ज्या ज्या नेत्यांचा सहवास मला लाभला त्या प्रत्येकाने त्या ठिकाणी माझ्यासाठी प्रयत्न केला की अक्षय हा स्वीकृत नगरसेवक झाला पाहिजे. अक्षय सभा खूप दिवसापासूनची इच्छा होती की सभागृहात यावं. आज सभागृहात आल्यानंतरचा सभागृहाचा माहोल बघितल्यानंतर कसं वाटतं? हेच का ते सभागृहाचा माहोल बघितल्यानंतर जे विरोधकांनी ज्या पद्धतीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला ते बघून थोडंसं मला नाराज, म्हणजे थोडंसं मन दुखी झालं. कारण आपण त्या ठिकाणी जनतेने निवडून दिलेल्या ज्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी त्या जनतेने निवडून दिलेले आपण विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना सोलापूरच्या विकासाचा विषय म्हणजे महत्वाचा जो 40ला B1 B2चा विषय त्या ठिकाणी मांडण्यात आलेला होता. आणि अतिशय म्हणजे त्या चाळीमध्ये आपण पाहत असाल की अनेक वर्षांपासून त्या चाळीतल्या लोकांची त्या ठिकाणी तो प्रश्न आहे. आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी महापालिका निवडणुकीमध्ये आमदार देवेंद्र कोटे साहेबांनी त्या ठिकाणी फोनवरून त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलणं करून ते नागरिकांना सांगितलं. बिटूचं महत्व खूप म्हणजे पहिल्याच दिवशी कळलं बरं का. अक्षय सागर मित्राची खरंच घोषणा झाली जेव्हा समजलं की बाबा अक्षयचं फायनल झालंय. म्हणजे आजची गोष्ट नाहीये पण अक्षय प्रयत्न करतोय पण समजलं. मला तर असा भास झाला की अक्षय हा होणारच. म्हणजे तेवढं म्हणजे त्याचं म्हणजे कौशल्य असं की त्यांनी स्वतःचीच अशी फिल्डिंग लावून घेतली. हे जेव्हा तुला कळलं तेव्हा कसं होतं, काय वाटलं? साहेब, भारतीय जनता पार्टी में देर है लेकिन अंधेर नहीं है अशी माझी प्रतिक्रिया आहे. कारण अक्षय अंजिकानेचं काम मी आणि त्यांनी दोघं एक सोबतच काम करतो. अतिशय चांगला पळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं अक्षय अंजिखानेचं नियुक्ती होणं हे आम्हाला हेच होतं सर. जेव्हा पहिल्यांदा नाव आलं त्यावेळेस कसं वाटलं? होय किंवा आता कुठेतरी न्याय मिळेल. हो नक्की. नाहीतर मी उत्तर मध्ये आहे हेच माझं दुर्भाग्य असं अक्षय नेहमी म्हणायचा. नाही तसं काय उत्तर दक्षिण आम्ही पूर्ण सोलापूर सोलापूर खूप मोठा आहे मला माहित आहे. पण तो खाजगीमध्ये म्हणायचा बरोबर आहे ना अक्षय? खाजगीमध्ये तो काय बोलतो ते मला नाही सांगितलं त्यांनी. त्यामुळं अक्षय अंजिखाने सारख्या कार्यकर्त्यांचं जे विजय झालं ते आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्याने प्रेरणादायी आहे, ऊर्जादायी आहे. कारण काय पार्टीत करणाऱ्या कार्यकर्त्यालाच संधी मिळते हे अजून या उदाहरण दाखवून देता येतं. तुम्हाला माहितच आहे. आणि नेहमी आम्ही सांगत असतो, मी मागच्या उदाहरणात द्रौपदी मुर्मू जे आदिवासी समाजातून येतात चायवाला पंतप्रधान होऊ शकतो तर आम्ही नगरसेवक का होऊ शकत नाही हा प्रश्न माझा पुन्हा तुम्हाला आहे. अक्षय की बाबा सभागृहाची अपेक्षा आहे, सोलापूरकरांची अपेक्षा आहे की सभागृहामध्ये शहराच्या विकासावर किंवा शहराच्या प्रगतीवर शहराच्या उद्योगावर भाष्य होणं गरजेचं आहे. तुझ्या अनेक नेत्यांबरोबरचे संबंध आहेत, कुठल्या विषयाला प्राधान्यक्रम देशील सभागृहामध्ये? सर्वात महत्वाचा म्हणजे आता आपला जो पाण्याचा प्रश्न आहे, म्हणजे पाण्याला म्हणजे दररोज पाणी पुरवठा झाला पाहिजे याकरिता अनेक म्हणजे जनतेने ज्याकरिता आम्हाला खरं तर निवडून दिलं तो म्हणजे सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाण्याचा. आणि त्या पाण्याच्या प्रश्नासाठी मी नक्कीच आमदार आमचे देवेंद्र कोटे साहेब असतील, पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील यांच्या माध्यमातून नक्कीच लोकांना दररोज पाणी पुरवठा मिळाला पाहिजे यासाठी त्यांच्यामार्फत मंत्रालय दरबारी देखील पाठपुरावा करेल. आणि त्याचबरोबर सभागृहामध्ये जर मला वेळ पडली तर त्या ठिकाणी भांडावं लागलं तर नक्कीच मी जनतेसाठी त्या ठिकाणी सभागृहात भांडणार. उमेदवारी नाही मिळाली म्हणून नाउमेद न होता तू अगदी नेटाने व्यूहरचना रचत गेलास आणि यशस्वी झालास. आजच्या युवकांना काय सांगशील? मला आजच्या युवकांना हे सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी ही एक अशी पार्टी आहे की ज्या पार्टीमध्ये माझ्यासारख्या तरुण सामान्य ओबीसी कुटुंबातल्या एका रस्त्यावर आंदोलन करून पार्टीचं पोस्टर चिटकवणाऱ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक केलंय. तर मला त्या सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पार्टीचे जे जमिनी स्तरावर काम करणारे कार्यकर्ते मला एक सांगायचं आहे की तुम्ही खचू नका, कोणाचं ऐकून कोणा दिशाभूलमध्ये येऊन त्या ठिकाणी पार्टीच्या विरोधात जाऊ नका. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ती पार्टी तुम्ही दखल घेणार आहे. कारण आता पार्टीचं मूड बदललं आहे आणि नव्या राजकारणाचा अध्याय मला वाटतं या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तरुणांना भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी संधी आहे असं मी या ठिकाणी सांगेल. मग म्हणाले की बाबा पार्टीचा मूड बदललाय आणि नव्या तरुणाला एक मोठी संधी आहे. खरंच बदललाय. जरी नेतृत्व बदललं तरी नेतृत्वाची मानसिकता या अशा नव्या उमद्या कार्यकर्त्यांना संधी देणारी आहे. अक्षयच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर याचसाठी केला होता इतका हट्टास. खरंच आहे अक्षय. माझ्याकडूनच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. ब्रेड न्यूज करता यासिन शेखचं मी नितीन पाटील.